आणि त्यांच्या विरोधात डॅडीज फॅन पाचगाव यांच्यातील हा सामना पाहायला मिळणार आहे. चला, सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. चला, मॅचला आता सुरुवात होईल. गावासाठीचं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. एका गावातील 9 खेळाडू आणि 2 आयकॉन अशा पद्धतीचा हा फॉर्मॅट या ठिकाणी पाहायला मिळतोय. SP स्पोर्ट्स एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. SP स्पोर्ट्स संदीप पुजारी यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. या स्पर्धेसाठीचं प्रायोजकत्व पाहायला मिळत आहे. सुनीलजी गायकवाड सर यांचा आवाज आपण या स्पर्धेत गेली 4 दिवस ऐकतोय. त्यांनाही या ठिकाणी आमंत्रित करतोय आणि घेऊन जातोय या मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतील. गौरव बॅटिंगसाठी कराड परिसरातील खेळाडू आहे. सातारा जिल्ह्यातील ॲज अ आयकॉन मात्र या आणि जोडीला जर पाहिलं तर अमित आणि गौरव ही जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली खरी, परंतु बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन बॉलिंग टीम एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. रणजित येतात गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक पहिलं आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही स्वागत करू आणि घेऊन जाऊ तुम्हा सगळ्यांना क्रिकेटच्या दुनियेमध्ये, ज्या ठिकाणी एक भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळत आहे. नामदार चषकाचं, ज्यांनी या परिसरामध्ये विकासाची गंगा आणली आणि महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये जाण्याचा षटकार ज्यांनी मारला, महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री. त्याचबरोबर जर पाहिलं तर पंचायत समिती सदस्यापासून पंचायत समिती सभापतीपर्यंत आणि विविध मंत्रीपद आणि 6 वेळा लगातार महाराष्ट्र राज्याची विधानसभा. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. पहिल्याच बॉलवर मोठा विकेट येताना पाहायला मिळतोय. आणि सुरुवात जर पाहिली तर पाचगाव टीमने, डॅडीज फॅन पाचगाव टीमने सुरुवात या ठिकाणी विकेटने केलेली आहे. एका बाजूला पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. डावाला थांबवावं लागणार आहे. इकडे मैदानात थांबून धावा कराव्या लागणार आहेत. क्रिकेटचा खेळ आहे, चढ उताराने भरलेला आहे. एकाने बॅटिंग करायची, एकाने बॉलिंग करायची आणि तुम्ही आम्ही तासनतास या खेळाला पाहत राहायचं, असा हा क्रिकेटचा खेळ आज आपल्याला घेऊन आलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरीमध्ये सुजलम सुफलम असणारा हा संपूर्ण परिसर आज क्रिकेटच्या रंगात रंगून जाताना पाहायला मिळतोय. आणि आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शाहू महाराजांचं हे जन्मगाव देखील आहे. एक ना अनेक उपलब्धता या कागलच्या देखील राहिलेल्या आहेत. कित्येक लेखक, कलावंत यांची भूमी पाहायला मिळते. सुजलन सुफलम हा परिसर पाहायला मिळतोय. आणि सध्या सगळ्यांचंच लक्ष साहेबांनी उभी केलेल्या मिनी गोवावर देखील पाहायला मिळतोय. आणि त्याचा देखील आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक मात्र या परिसरामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. रणजित यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. गणेश यांच्यासाठी डॉट बॉल पुन्हा एकदा येताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. पॉवर प्ले आहे, पॉवरफुल तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे. आणि इकडे बॉलरने पहिली सुरुवात चांगली केलेली आहे. भव्य दिव्य आयोजनाला चांगल्या मॅचेस, चांगल्या खेळाडूंची जोड लागताना पाहायला मिळते. आणि कोणत्याही स्पर्धा यशस्वी होते ज्या स्पर्धेमध्ये चांगल्या मॅचेस आणि चांगले प्रेक्षक असतात. ओ हो, रणजितचा आणखीन एक चांगला बॉल. लेंथवर टप्पा पडतोय. बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळायचं होतं, परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. रणजित नावाचं कोडं काही अजून सुटलेलं नाहीये.
एक विकेट जरूर आली आहे, परंतु धावा तर कराव्या लागणार आहेत गणेशला सुद्धा आणि निलेशला सुद्धा. SP स्पोर्ट्स जे बेळगाव मधून या ठिकाणी दाखल झालेले आहेत, रायबाग तालुक्यातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आज मात्र कागलमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांनाही खेळ दाखवायचा आहे. सगळ्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. रिवर्स खेळायला गेले, आणखीन एक अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 2 3 4 4 चेंडूंचं उत्तरच नाहीये आणि विशेष म्हणजे समीकरण एकच पाहायला मिळत आहे, गोलंदाज यष्टी रक्षक, गोलंदाज यष्टी रक्षक, गोलंदाज यष्टी रक्षक, असं समीकरण. बाकी कुणाला अजून काही काम लावलेलं नाही दिसत आहे. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या कालावधीमध्ये केली जाते. फलंदाज मात्र बदललेत, गणेश आलेत, परंतु धावसंख्येचा श्री गणेश अजून झालेला नाहीये आणि तो करावा देखील लागणार आहे, कारण पुजारी साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. पुन्हा एकदा तेच समीकरण पाहायला मिळत आहे. जबरदस्त सेलिब्रेशन. पंचांवर कोणताच प्रभाव तिकडे पडल्या गेला नाहीये. पंच देखील तेवढेच ख्यातनाम पंच आहेत, सगळ्या गोष्टी निहाळतायत. बॉल कुठे लागलाय त्याची शहानिशा करून तो निर्णय देत आहेत. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय खरा, परंतु इकडे त्याचा काही फायदा होत नाही. परंतु बॉलिंग चांगली आहे, अजून एकही धाव येऊ दिलेले नाहीये. कौतुक करावं लागेल या रणजित गोलंदाजाचं. आयकॉन आहे, रणजित आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळतायत आणि मला आयकॉन म्हणून का कोल्हापूर कागलला आणलंय ते देखील या ठिकाणी सिद्ध करताना पाहायला मिळत आहेत. लगातारचे 5 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत. गणेश समोर जर पाहिलं तर रणजित, याही वेळेला तेच साहीच्या साही बॉल कीपरच्या दिशेने आलेत. काम दोघांनीच केलंय आणि पहिलं षटक जर पाहिलं तर या ठिकाणी निर्धाव जात आहे. सोपी गोष्ट नाहीये 5 मध्ये 1 षटक निर्धाव टाकणं, आणि टाळ्या व्हायला हरकत नाहीये गोलंदाजासाठी. आपण बॅटरसाठी टाळ्या वाजवतो, परंतु बॉलरसाठी देखील टाळ्या झाल्याच पाहिजेत, कारण एकही धाव त्यांनी येऊ दिली नाहीये. ॲज अ आयकॉन खेळत असताना रणजित यांनी टाकलंय पहिलं षटक आपल्या टीमसाठी. डॅडीज फॅन पाचगाव या टीमसाठी मेडन ओव्हर. पाहूया कशा प्रकारची कामगिरी आता या ठिकाणी केली जाईल. 4 ओव्हर तर अजूनही बाकी आहेत, धावा कराव्या लागणार आहेत आणि धाव संख्येसाठी प्रयत्न करावे लागेल. गोलंदाजीसाठी आता शिवराज येताना पाहायला मिळत आहेत, शिराज येत आहेत. पाहूया गणेश आणि निलेश या जोडीला मात्र धावा कराव्या लागणार आहेत. बराचसा लांबवरचा प्रवास करून रायबाग बेळगाववरून ही टीम इकडे आली आहे. धावा तर कराव्या लागणार आहेत. बेळगाव तालुक्यात बेळगाव जिल्ह्यातून देखील बऱ्याचशा टीम या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत, कारण सीमा भागात असणारा हे कागल आहे. यावेळेला लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. निलेश मिड ऑन आतमध्ये होते, त्याचाच फायदा घेतला आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. 4 धावांची धावसंख्या मात्र पुढे जात असताना पाहायला मिळते. सुरू झाली आहे धावसंख्या. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. प्रत्येक षटक हे वेगळं असतं, वेगळे गोलंदाज घेऊन येतात आणि वेगळा इम्पॅक्ट देखील पाहायला मिळतो. पहिली ओव्हर मेडन होती, परंतु या ओव्हरची सुरुवात निलेशने चौकाराने केली आहे. श्रीराज पुन्हा एकदा, परंतु समोर आहेत निलेश. यावेळेला आडव्या बॅट अक्रॉस खेळायला गेले, चेंडूच्या लाईनचा अंदाज नाही घेतला, बॅट फिरवली, परंतु बॉल कीपरच्या हातामध्ये. या डावात सगळ्यात जास्त काम करणारं कोण आहे तर ते कीपर आहेत. 8 पैकी 7 बॉल त्यांच्या हातात गेलेत. फुलटॉस याच्यावर हल्ला चढवलाय, चुकीला माफी नाही. फुलटॉस करून बसले गोलंदाज आणि बॉल सीमारेषा पार. येतोय षटकार. क्रिकेटमध्ये बॉलरने चुकी केली तर अशा प्रकारचे बॉल मैदानाच्या बाहेर जाईल. बॅटरने चुकी केली तर ते आउट होतील किंवा डॉट बॉल येतील आणि फिल्डरने चुकी केली तर कॅच सुटतील. त्यामुळे चुकी करून चालत नाहीये आणि आजचा दिवस कुणाला चुकी करायला वेळ मतलब संधी नाहीये, कारण नामदार चषक जिंकायचा असेल तर चांगली कामगिरी करावी लागणार आहे. 15 वर्षानंतर रात्रकालीन स्पर्धा या नगरीमध्ये पार पडली जाते. पुन्हा एकदा तेच, पुन्हा क्रॉस खेळले. आता मात्र बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने पुन्हा जाताना पाहायला मिळेल. डॉट बॉलची संख्या या 2 षटकांमध्ये मोठ्या प्रमाणावर राहिली आहे, परंतु जे बॉल मात्र टोलावले गेले ते फक्त षटकार आणि चौकारच मारले गेलेले आहेत. धाव संख्या जर पाहिली तर 10 वर आहे आणि दुसरं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा तेच, पुन्हा एकदा तेच. आई चेंडू यष्टीरक्षकांच्या दिशेने. क्रिकेटच्या खेळात धावा बनवायच्या असतील तर सगळ्यात पहिलं तुमचं फुटवर्क गरजेचं आहे. पाय हल्ले पाहिजे,
चेंडूपर्यंत तुम्ही गेलं पाहिजे. चेंडू तुमच्यापर्यंत येणार नाहीये, तुम्हाला चेंडूपर्यंत जावं लागेल, योग्य टायमिंग करावं लागेल. जे क्षेत्ररक्षण प्रतिस्पर्ध्याने सजवलंय त्याच्या मधोमध गॅपमध्ये किंवा उंचावरून बॉल खेळावा लागेल. यावेळेला मात्र हा बॉल पुढे करून बसले, स्लॉट मध्ये आलाय आणि समोरच्या दिशेने मात्र पाठवला देखील. 4 धावांसाठी निलेश यांच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते 14 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ संपताना पाहायला मिळतोय. या षटकात 3 बॉल डॉट आले, परंतु 3 बॉलवर षटकार चौकार देखील आले आणि त्याच्यामुळे धावसंख्या जर पाहिली तर आता 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 14 धावा धावफलकावर. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 2 षटकांचा खेळ संपतोय. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. किती धावा बनवल्या जातात हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आजचा दिवस क्रिकेटसाठी जसा महत्वाचा आहे तसा कागलसाठी देखील महत्वाचा आहे. बऱ्याच कालावधीनंतर कागल नगरीमध्ये रात्रकालीन स्पर्धा पार पडली जाते आणि पहिल्याच प्रयत्नात बऱ्याच कालावधीनंतर अतिशय भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि हे आयोजन प्रेक्षकांच्या नजरा वेधून घेताना पाहायला मिळत आहे. कारण ज्या ठिकाणी खेळपट्टी आपण पाहतोय, जो प्लॉट आपण पाहतोय त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर हिरवळ देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज रणजित आलेले आहेत. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु हातात जातोय. रणजित गोलंदाजीसाठी आले आणि रणजितने मात्र या षटकाच्या सुद्धा पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे, जशी मागील ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विकेट घेतली होती. रणजित नावाचं कोडं काही सुटता सुटेना. 7 चेंडू पठ्ठ्याने टाकलेत आणि 7 चेंडूवर एकही धाव दिलेली नाहीये. विकेट येताना पाहायला मिळते. कामगिरी चांगली करावी लागणार आहे. रायबाग मधून बेळगाव जिल्ह्यातून दाखल झालेला संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय खरा, परंतु दुसऱ्या बाजूला पाचगाव हा संघ देखील काही कमी नाहीये. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील पाचगाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हाही संघ चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. संघ तर दोन्ही बलाढ्य आहे. जो चांगला खेळणार आहे तो जिंकणार आहे. क्रिकेटचा खेळच असा आहे जो तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावतो आणि क्रिकेटच्या एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. आणि आज नामदार चषकाच्या माध्यमातून आपण सगळेजण या कागल नगरीमध्ये या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहोत. सगळ्यांचं स्वागत असणार आहे. यावेळेला बॅकफुटला जात खेळत असताना बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. आणखीन एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. आठ चेंडू टाकले, 8 चेंडूवर एकही धाव दिली गेलेली नाहीये. कौतुक करावं लागेल. आणि हे सुद्धा 5 ओव्हरच्या मॅच मध्ये होतंय, टेस्ट मॅच मध्ये नाही, त्यामुळे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. फलंदाजांना मात्र प्रयत्न धावांसाठी करायचे आहेत. हो 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 हो, या वेळेला मात्र पहिली धाव रणजित यांची आली आहे, ती मात्र अवंतरच्या स्वरूपातील. व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, ती म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवर. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. कागल आणि आजूबाजूच्या गावातून तालुक्यातून देखील प्रेक्षक या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि रात्रकालीन स्पर्धा ज्यावेळेला सुरू होईल ना, आजचा हा महत्वाचा दिवस पाहण्यासाठी दूर दूरवरून प्रेक्षक कागल नगरी गाठतील. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. वा रणजित वा. हा, मैदानात कोणीही बाईक आणायची नाहीये. विनंती असेल ती आणली असेल तर कृपया आयोजन कमिटीची विनंती आहे ती आपण मैदानाच्या बाहेर घ्यायची आहे. 2 व्हीलर मैदानाच्या बाहेर घ्यायची आहे. पुन्हा एकदा तेच, पुन्हा एकदा तेच. हाही चेंडू जर पाहिला तर तिकडे अप्रतिम पाहायला मिळाला. रणजित 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 सगळ्यांची मन नक्कीच या ठिकाणी जिंकतोय. अप्रतिम कामगिरी. आणखीन एक विकेट.
राजू गेलेत मैदानाच्या आतमध्ये. पाहूयात एका बाजूला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत निलेश चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला कोणीतरी त्यांची साथ देणं गरजेचं आहे, धावा करणं गरजेचं आहे. चला थोडीशी दुरुस्ती. बॅटिंग करतायत आयकॉन गौरव. एका बाजूने गौरव हे खेळाडू आहेत जे मात्र चांगली कामगिरी करतायत, परंतु रणजितने जिंकून घेतलेली मन सोपी गोष्ट नाहीये. अप्रतिम कामगिरी मात्र त्यांची या ठिकाणी होताना पाहायला मिळालेली आहे. या वेळेला एक वेगळा फटका शेवटच्या क्षणी नोलुक आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवल्या. गौरव यांच्या बॅटमधून आलेला फटका सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल आणि धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर SP स्पोर्ट्स ची धावसंख्या झालेली आहे 19 धावा धावफलकावर. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. महाराष्ट्र राज्याला एक लोकनेते मिळाले, त्यांचं नाव हसन मुश्रीफ साहेब. सर्वसामान्य घटकांसाठी झटणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. सकाळी 6 ते रात्री 11 सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आज विविध मंत्रिपदांना देखील न्याय देण्याचं काम, मग कामगारांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. संपूर्ण महाराष्ट्राच्या गावांच्या विकासासाठी देखील त्यांनी चांगलं काम केलं आणि आता वैद्यकीय शिक्षणासाठी देखील अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. आणि त्यांचा जन्मदिवस जर पाहिलं तर रामनवमीच्या दिवशीच साजरा केला जातो. आणि असंच आणि आणखी एक ओळख आहे त्यांचे, मंदिरवाले बाबा. या परिसरामध्ये सर्वात जास्त मंदिरं म्हणजे विशेष म्हणजे राम मंदिर एवढ्या मोठ्या प्रमाणावर उभारण्याचं काम देखील ज्यांनी केलं असे हसन मुश्रीफ साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा. 3 ओव्हरनंतर धावसंख्या झालेली आहे 19. गौरव मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर 2 षटकं बाकी आहेत. बॉलिंगसाठी येत आहेत सौरभ येत आहेत. मैदानात कोणी गाडी आणायची नाही, आयोजकांची सूचना आहे. 2 ओव्हर मात्र आता बाकी आहेत. पाहूया येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये काय घडणार आहे. धावा कराव्या लागतील. एका बाजूला जर राजू आणि गौरव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या 2 ओव्हर मध्ये धावा कराव्या लागतील आणि क्रिकेटचा खेळ असा आहे 1-2 ओव्हर मध्ये सुद्धा तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता. बिग हिट फटका टोलावलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालंय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत. आणखीन एका विकेटचं पतन. राजूला देखील माघारी परतावं लागेल. सौरभ घेत आहेत आपल्या पहिल्याच बॉलवर विकेट. विकेट येताना पाहायला मिळालेली आहे. धावा करायच्या, धावासाठीचा प्रयत्न करायचा आहे. 19 धावांवर धावसंख्या थांबलेली पाहायला मिळते खरी, परंतु धावा कराव्या लागतील या ठिकाणी, कारण अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. गौरव सारखा फलंदाज आहे आणि मैदानात आता बरकत दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कराडचं नाव ज्या खेळाडूने देखील महाराष्ट्राच्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये ठेवलंय अशा प्रकारचे खेळाडू म्हणजे बरकत मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 17 कराडचे खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये बेळगाव रायबागच्या टीमसाठी. आणि दुसऱ्या बाजूला सौरभ. जळीस्थळी कष्टी पाषाणी तुम्हा आम्हा सर्वांना दिसणारा क्रिकेटचा खेळ आज कोल्हापूरच्या कागल नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तुम्ही आम्ही सर्वजण आजच्या दिवसभरामध्ये क्रिकेटचा आनंद घेणार आहात. बॅटर बॉलर यांचा खेळ पाहणार आहात. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय. पंच पांडुरंग सरोदे आपले हात फैलावतायत, कळवतायत हा बॉल चुकीचा होता.
क्रिकेट खेळत असताना तुम्हाला गोलंदाजी योग्य ठिकाणावरून करावी लागते, योग्य ठिकाणी करावी लागते आणि योग्य पद्धतीने करावी लागते. आणि तसं जर नाही केलं तर पंच तुम्हाला दंडित करत असतात. आज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. कोणता संघ आणि कोणतं गाव आजच्या रात्रीमध्ये ट्रॉफी उचलेल. यावेळेला वेगवान चेंडू पाहायला मिळतोय, शरीराचा भेद घेतला जातोय. सौरभ यांच्याकडून आणखीन एक चांगला बॉल. एका बाजूला वैभव आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बरकत आहेत आणि यांना धावा कराव्या लागणार आहेत. कारण जसजसे एक एक चेंडू पुढे जातोय ना, डाव संपण्याच्या दिशेने वाटचाल होते. तुम्हाला धावा कराव्या लागतील, प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडावं लागेल. तुम्ही कागलला का आलात, तुम्ही नामदार चषक खेळण्यासाठी का आलात, तुम्हाला दाखवावं लागणार आहे. गावच्या क्रिकेटची बातच न्यारी असते. एक गाव आणि त्या गावाचे 11 खेळाडू आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी अख्खा गाव. हो हो हो, हा ही बॉल थोडासा पुढे केला, चेंडूच्या लाईन मध्येच नाही आले. आणि एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल आणि विकेट किपर ह्या दोन गोष्टी समीकरण राहिले या डावामध्ये. परंतु वैभव गौरवने काही चांगले फटके खेळलेत, परंतु बराच वेळ स्ट्राईक त्यांना देखील मिळालेले नाहीये. 17 डॉट बॉल आलेले आहेत, ती मोठी गोष्ट आहे. या वेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न. वा, चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी दाखवले. कॅच पकडण्याचा प्रयत्न केला खरा, कॅच नाही झाली, परंतु एफर्ट चांगले होते. कदाचित तिकडे पाठी बॉल गेला असता तर चौकारही जाऊ शकला असता, परंतु एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 21. या डावातील पहिली सिंगल आलेली आहे. 21 धावा धावफलकावर ओव्हर नंबर 4 सुरू असताना. धावा कराव्या लागतील, षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागेल. कारण एक ओव्हर देखील काफी असते मॅच मध्ये येण्यासाठी किंवा मॅचच्या बाहेर जाण्यासाठी. स्ट्राईकवर गौरव आहेत. यावेळेला गौरवसाठी टाकला गेला चेंडू. टायमिंग पुन्हा एकदा नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न तोही सुद्धा नाही झाला. आणि आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. 21 धावांवर धावफलक स्थिरावलेला. ओव्हर नंबर 4 सुरू असताना अतिशय संत गतीने धावफलक सुरू आहे, परंतु मोठमोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. यावेळेला आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. दिशा देण्याचा प्रयत्न होता चेंडूला, नाही यशस्वी झाला आणि माघारी परतावं लागतंय मात्र या ठिकाणी बॅटरला. विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. आणि आणखीन एक धक्का बसतो आणि तो सुद्धा महत्वाचाच आहे, कारण 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली ती फक्त 21 धावा. एक ओव्हर बाकी आहे. बरकत मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु त्यांना साथ देण्यासाठी जात आहेत महादेव. अलीकडल्या कालावधीमध्ये क्रिकेटचे फॉर्मॅट बदलले. पूर्वी जर पाहिलं तर एकच क्रिकेट असायचं, तुम्ही कोणताही संघ आणू शकत होता, कसंही खेळू शकत होता. आता ग्रामीण क्रिकेट पुढे आलं. एका गावातील 11 खेळाडूंचा फॉर्मॅट आला, एका गाव आणि 2 आयकॉनचा फॉर्मॅट आला. त्यानंतर तालुका वाईज फॉर्मॅट आला, जिल्हा वाईज फॉर्मॅट कोल्हापुरात बऱ्याच वर्षापासून खेळला जातोय. अंडर 19चा फॉर्मॅट आला, ओव्हर 40चा फॉर्मॅट आलाय. क्रिकेट बदललंय. लेदर बॉल क्रिकेट बरोबर टेनिस बॉल क्रिकेट सुरू झालंय. कुठे अंडरआर्म क्रिकेट आहे, कुठे हाफ पिच क्रिकेट आहे. अशी बरीच क्रिकेट आता आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. आज कागल कोल्हापूर. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकडून. महादेव आलेत मात्र या ठिकाणी नॉन स्ट्राईकला. आणि स्ट्राईकवर जर पाहिलं तर बरकत आहेत. यावेळेला टप्पा पडतोय. बॉल त्यानंतर टर्न होतोय, जाईल यष्टिरक्षकाच्या दिशेने. वैभव गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात खरे, परंतु शेवटची ओव्हर आहे. धावा करायच्यात आणि धाव संख्या जर पाहिली तर या ठिकाणी 22 धावा. शेवटचं षटक आहे. षटकार आणि चौकार पाहिजेत. बिग हिट, मोठा फटका खेळलाय. बरकत यांच्या बॅट मधून बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल आला आणि त्याला जर पाहिलं फेकून दिलंय खूप लांबवर. षटकारासाठी 6 धावा. धावा कराव्या लागतील. क्रिकेटसाठी तुम्ही मैदानात गेलात तर तुम्हाला बॅट हातात तुमच्या आहे तर तुम्हाला धावा करायच्याच आहेत, आणि तुमच्या हातात बॉल आहे तर तुम्हाला विकेट काढायच्यात किंवा डॉट बॉल टाकायचे. यस, वैभव मागच्या सामन्यातील सामनावीर सुद्धा आहेत. आणि आता समोर जर पाहिलं तर बरकत सारखा एक अनुभवी खेळाडू आहे कराड साताऱ्याचा. एक षटकार आल्याने आपल्या टीमला पुढे घेऊन गेलेत. काही मोठ्या फटक्यांची गरज अजूनही आहे. या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा खाली राहिला आणि त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी पायाला देखील आदळतोय. पंच कळवतात ही धाव आहे, परंतु लेग बाईटची आहे. धाव संख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 29 धावा धाव फलकावर. प्रेक्षक देखील आवर्जून या मॅचेसला पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी करतायत. या तप्त उन्हात देखील आणि जसजसं ऊन खाली होईल, संध्याकाळचं सत्र होईल, प्रेक्षकांची गर्दी चलो कागल असंच म्हणतील सगळे प्रेक्षक.
यावेळेला फ्लाईट होती बॉलला, ऑफ स्टंपच्या बाहेर केला, थोडासा पुढे केला, बॅटचा फ्लो अगोदर गेला, त्यानंतर बॉल आला, डॉट बॉल येतोय, चांगली गोलंदाजी होते. परंतु क्रिकेट म्हणजे फक्त षटकार चौकार नाहीये, तुम्हाला सिंगल डबल्स देखील काढावे लागतील. कदाचित ती सुरुवातीपासून गोष्ट होणं गरजेचं होतं, परंतु प्रयत्न इकडे होत आहेत. आणि आता महादेव बरका त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव संख्या 29. महादेव एक मोठा फटका खेळावा लागेल. ओ यावेळेला बॅटची कडा घेऊन बॉल मागे निघालाय, अतिशय जलद गतीने, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल कुठे थांबतोय, बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे, धावा 4, चौकार. मी आभारी आहे या संपूर्ण आयोजन कमिटीचा, ज्यांनी मला संधी दिली आणि पहिल्यांदाच कागल नगरीमध्ये येण्याची संधी मिळाली आणि हसन मुश्रीफ साहेबांशी देखील जोडण्याची संधी म्हणेल मी, कारण एवढ्या मोठ्या नेत्याला म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक खूप मोठे वजनदार नेते म्हणून हसन मुश्रीफ साहेबांची ओळख आहे. किंबहुना या परिसराचे देखील महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळे महत्त्व आहे. ओ यावेळेला बॉल थोडासा पाठीमागे होता, उसळी जास्त होती, बॉलचा अंदाजच नाही घेतला आणि त्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात विकेट येते आणि बघता बघता 5 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या झालेली आहे ती 33. विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 34. यस, पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. नाव काय सर? इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे याची नोंद आपण घ्यायची आणि त्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण टॉस साठी या ठिकाणी या. भाग्येश माटोरे, दख्खन वडंगे पाडळी. चला या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये त्वरित दाखल व्हायचं आहे. 5-5 ओव्हरच्या या मॅचेस आहेत, शिस्तबद्ध क्रिकेट पाहायला मिळत आहे, भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळत आहे आणि आयोजनाला जर पाहिलं तर एक अशा लोकनेत्याचं नाव आहे जोडलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे या स्पर्धेची भव्य दिव्यता काहीतरी औरच आहे. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी त्वरित या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. आयोजन कमिटी खूप चांगली मेहनत घेते आहे. नामदार साहेबांच्या या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे 4 नव्हे 5 नव्हे 6 वेळा महाराष्ट्र राज्याची विधानसभा गाठण्याचं काम मात्र हसन मुश्रीफ साहेबांनी केलंय. दख्खन वडंगे पाडळी कॅप्टन आलेले नाहीये, चला या लवकर प्लीज. कोणाच्या हस्ते हॅलो बॉबी बालेखान यांना विनंती असेल आपण या ठिकाणी या. आपल्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. या भाग्येश मोटरे. हा बॉबी भाई हा यस बॉबी बालेखान आमच्याबरोबर अक्षय भाऊ देखील आहेत.
साहेबांचे अगदी सगळे जवळचे सहकारी देखील पाहायला मिळत आहेत. हॅलो, बॉबी बालेखान यांना विनंती असणार आपण या ठिकाणी येत आहेत आणि या मानाच्या स्पर्धेसाठी हा टॉस केला जातोय. हेड टेल किंवा छापा काटा बोललं तरी चालेल. कॉल कोण करणार? टेल आलेला आहे. तर थांबा, टेल आलेला आहे. काय निर्णय असेल नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आणि दोन आयकॉन कोण आहेत? आमचा प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल आणि आमचे आयकॉन आहेत ते विशाल शाह आणि रोहित गरत. यस, सॉरी खरत. रोहित खरात. दोन्ही मुंबईकर आयकॉन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर कसं वाटतं हे आयोजन, कसं वाटलं? पहिल्यांदाच खेळत असाल हे आयोजन, ही स्पर्धा? होय, एकदम नीटनेटकं नियोजन केलेलं आहे. त्याबद्दल प्रथमतः कमिटीचं मनापासून आभारी आहे. आणि ही चांगली टुर्नामेंट आम्हाला खेळायला मिळते ग्रामीण लोकांतील खेळाडूंना. याचा आम्हाला बऱ्यापैकी असा प्लॅटफॉर्म कुठे मिळणार नाही. इथं कागलकरांनी आम्हाला उपलब्ध करून दिला आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभारी आहे. वा, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असेल. तुम्ही काय म्हणाल? आता बॅटिंग करायची, किती धावा बनवण्याचा इरादा असेल आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ही स्पर्धा तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे? प्रथम फलंदाजी आहे आणि मोठी धावसंख्या उभारून पुढल्या संघाला प्रेशरमध्ये आणण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. स्पर्धा कशी वाटली? स्पर्धा अतिशय उत्कृष्ट आहे. ग्रामीण भागातील एक खेळाडूंना चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल स्पर्धा कमिटीचा मी आभार मानतो. आणि या ठिकाणी हां, दोन आयकॉन कोण आहेत आपले? माझे दोन आयकॉन आहेत, एक लल्लन पाटील आणि सूरज वांगडी, हुपरीतीलच आहेत. उघडीतील दोन्ही खेळाडू आहेत. आपल्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद साहेब. या ठिकाणी बॉबी साहेब आपला देखील मनापासून आभार. आणि जाऊयात आता आपण मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. यस, सुनील सरांकडे मी पुन्हा एकदा घेऊन जातोय. सुनील गायकवाड सर, खऱ्या अर्थाने या परिसराला लाभलेला आवाज तो म्हणजे सुनील गायकवाड सरांचा आणि यानंतरचा आवाज असेल सुनील सरांचा. धन्यवाद सर. शुरुआत हो चुकी है और रनचेस 42 रन की रनचेस है, सॉरी 34 रन की रनचेस है और पिछले मैच में 42 रन की रनचेस थी. इस बीच एक और डॉट गेंद आ चुकी है, तो लगातार डॉट गेंदें बरकत द्वारा देखने को मिली है और शुभम बल्लेबाजी के लिए आते हुए वो पहली दो गेंदें डॉट खिलाई है शुभम को. कोशिश होनी चाहिए यहाँ से, वो 33 रन है तो आराम से खेलिए, बड़ी शॉट के लिए मच जाइए है क्योंकि आगे बढ़ना यही इस टूर्नामेंट का रूल है. यहाँ पे कुछ नेट रन का फायदा होता नहीं है. बढ़िया गेंद है, ये सही किया है शुभम ने क्योंकि पिछले मैच में जल्दी आउट हुए तो यहाँ पे वो थोड़ा सा कॉन्फिडेंस बढ़ाने की कोशिश रहेगी. आइकॉन खिलाड़ी, ये मंजे हुए खिलाड़ी जरूर है, लेकिन एक अलग स्थिति में आज का पूरा दिन दिखाई दे रहा है क्योंकि रन बिल्कुल बने हैं मानो जैसे रनों का अकाल पड़ चुका हो और कमाल की गेंदबाजी सभी टीमों से तरफ देखने को मिली है. बरकत सामना करेंगे, सूरज आगे आगे खेला, इस गेंद के ऊपर कड़ा प्रहार किया है. मिरान का फील्डर उस क्षेत्र में था लेकिन फील्डर से सामने से गेंद निकली है चौके के लिए. कड़क शॉट आ गई है, शॉट के साथ अब स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर बढ़ के पहुंचेगा 6 पे. बड़ी शॉट सूरज के बल्ले से आते हुए, लेफ्ट हैंडर बल्ले से सूरज, और जैसे ही उनके पाले में गेंद आई आगे निकल के गए थे. 4 रन मिलते हुए शुभम और सूरज सलामी की जोड़ी. 34 रनों का हल्का सा लक्ष्य है, लेकिन क्या करते हैं बरकत. बढ़िया गेंद है, बढ़िया गेंद है, रूम नहीं दिया, शरीर के ऊपर गेंद को खिलाया है. सिंगल रन के साथ ओवर की समाप्ति होगी और पहले ओवर से 7 रन आ चुके हैं. तो अच्छी गेंदबाजी कहूंगा मैं क्योंकि अंडर प्रेशर गेंदबाजी करनी है. अपने बल्लेबाजों ने रन बनाया नहीं है, वहां से जाके आपको एक सटीक लाइन पर ही गेंदबाजी करनी पड़ेगी. गेंदबाजी में अब शायद गौरव दिखाई देंगे क्योंकि ऐसी हलचल वहां पे शुरू है कि गौरव फॉलो मार्क में आते हुए. गौरव
गौरव गेंदबाजी के लिए आएंगे। सूरज जिन्होंने 3 गेंदें की और 6 रन दिए हैं। शुभम उन्होंने 3 गेंदें खेली और 1 रन बनाया है। गेंदबाजी में गौरव सिटी एंड से गेंदबाजी करते हुए लंबे रनअप के साथ लेफ्ट हैंडेड गेंदबाज के लिए और 2 विकेट आएंगे। फील्ड देखी है, स्लीप लगाई है, स्लीप के साथ गली का फील्डर है। एक बैकवर्ड पॉइंट, बड़ी शॉट है, तगड़ी स्ट्रोक आ चुकी है सूरज के बल्ले से और यहाँ पे कैच पकड़ी गई है, सफलता आती हुई है। सूरज आउट हो गए। क्या कैच पकड़ी है अमित द्वारा, बहुत उम्दी कैच पकड़ी है। ऐसी कैच पकड़ना आसान नहीं होता, पीछे भाग के कैच पकड़ना, बहुत जबरदस्त कैच आ गई है। विकेट का पतन होता हुआ सूरज आउट हो गए। 6 रन बढ़ा के आउट हुए। 4 गेंदों का उन्होंने सामना किया, इसमें से एक चौवा भी शामिल था, लेकिन यहाँ पे पकड़े गए, जाल में फंसाया है गौरव ने। पहली गेंद के ऊपर वो जाल बिछाया था और उम्बिडॉन का फील्डर जिस प्रकार से पीछे की तरफ भाग के गया है उसके आज को अंजाम दिया है। 6 के स्कोर पे पहला झटका लगता हुआ डैडी फैंस पासगांव की टीम को। 7 बन चुके, 6 रन बढ़ा के सूरज आउट हो चुके। शुभम एक पे खेल रहे और वैभव पिछले मैच के मैन ऑफ द मैच, प्लेयर ऑफ द मैच। अंतरराष्ट्रीय क्रिकेट से अब मैन ऑफ द मैच का जो कहा जाता था वो बंद हो चुका है और अब को उसको प्लेयर ऑफ द मैच या प्लेयर ऑफ द सीरीज कहा जाता है। वैसे पहले बैट्समैन कहा जाता था, वो बैट्समैन भी अब बंद हो चुका, उसको जगह बैटर शब्द इस्तेमाल किया जाता है। ओ बढ़िया गेंद है, जबरदस्त गेंद, गति के साथ निकली है गेंद, हल्के हाथों से खेला वैभव ने, सिंगल चुराया, खाता खोला वैभव और टीम का स्कोर लेके पहुंचेगी अब 8 पे। चौथी चाहिए जीतने के लिए, 8 बन चुके, अभी भी 26 और रन चाहिए। 26 मामूली लगते हैं लेकिन जब बनाते हैं तब उसका तो पता चलता है कि कितना मुश्किल होता है। गौरव इस ओवर की तीसरी गेंद, सामना करेंगे बल्लेबाज शुभम। वो अपील की जा रही है लेग बिफोर विकेट की, लेकिन शायद लेस्टम से बाहर गेंद थी ऐसा प्रतीत था। अपील जोरों के साथ हुई थी, वो जानते हैं कि यहाँ पे बड़े बल्लेबाज है शुभम, इनके सामने वो थोड़ा सा दबाव डालने की कोशिश फील्डिंग साइड द्वारा एसपी मुरब बनाम डैडी फैंस फासगांव के बीच मुकाबला। जीतने वाली टीम प्री क्वार्टर में पहुंचने वाली है, मजा आएगा फिर क्वार्टर के मुकाबले में। तो यहाँ से कौन सी टीम आगे बढ़ेगी, दोनों कद्दावर टीमें अपने सामने आ पहुंची है। ये 5वां मुकाबला दिन का है। शॉट, लेकिन इसके लिए लॉन्ग ऑन पे फील्डर रखा गया था। एक और रन आता हुआ इस रन के साथ स्कोर बढ़ के पहुंचेगा 9 पे, शुभम पहुंचे 2 पे। वैभव और शुभम इन दोनों के ऊपर नजरें रहेगी इस रन चेस में। टेनिस बॉल क्रिकेट बहुत ऊंचाई पे अब ले जाते हुए छोटे छोटे खिलाड़ी, ग्रामीण इलाके से आते हुए खिलाड़ी इस बार ऑफ स्टंप से बाहर वाली गेंद को पंच किया है। गेंद जा रही है पॉइंट के क्षेत्र से, पीछे 2 फील्डर भाग रहे हैं और गेंद को रोकने में नाकामयाब होते हुए एक और चौवा आता हुआ शुभम के लिए, सॉरी वैभव के लिए। बहुत जबरदस्त शॉट आ गई है। पहले वाले ओवर के 5वें गेंद पे चौवा आया था, इस वाले ओवर के 5वें गेंद पे चौवा आ चुका है, तो स्कोर बढ़ के पहुंचेगा अब 13 पे। वैभव के बल्ले से बहुत खूबसूरत चौवा, गेंदबाज के गति का इस्तेमाल किया, सिर्फ दिशा दिखाई गेंद को, गैप में गेंद थी, पीछे फील्डर 2 भाग रहे थे लेकिन इस रेस को गेंद जीती है। 13 रन। गौरव सामना करेंगे बल्लेबाज वैभव, फुल टॉस गेंद ड्राइव की है, पीछे फील्डर है, रन आउट का मौका, लेकिन इसके साथ 1 रन पूरा होता हुआ स्कोर बढ़ के पहुंचेगा अब 14 पे। और देखिए बिल्कुल पहले ओवर में 7, दूसरे ओवर में 7,
मिल बांट के रन बनाए जा रहे हैं बल्लेबाजों द्वारा। किसी गेंदबाज को नाराज करने की कोशिश नहीं चल रही उनकी। अगर 5 ओवर में भी ऐसे 7-7 रन आते तो 35 रन बनाए जाएंगे। जी चौथी चाहिए आपको। ओवर की समाप्ति हो चुकी है। बरकत और गौरव, गौरव को सफलता मिली है। उन्होंने 7 रन खर्चे हैं। गौरव और बरकत ने भी 7 रन खर्चे हैं। तो देखते हैं अब गेंदबाजी को किसको लाएंगे। अमित गेंदबाजी के लिए आते हुए दिखाई दे रहे हैं। यहाँ से थोड़ी सी बरकत को ही दूसरा ओवर अपना करना चाहिए था, लेकिन गेंदबाजी में अब अमित आते हुए। आज ये 5वां मुकाबला चल रहा है और पहले 4 मुकाबले में पहले बल्लेबाजी करने वाली टीम हारी है। तो इतिहास को बदलना पड़ेगा आपको, और इतिहास को जो बदलेगा उसका नाम फिर से एक इतिहास बन के रह जाएगा। कुछ अलग करना पड़ेगा यहाँ पे। पहले मुकाबले में 24 थे, वो आराम के साथ डैडी फैंस की टीम जीती थी। दूसरे मुकाबले में मुरफ की टीम ने सामने वाली टीम को मात्र 32 पे समेट लिया था, और वहाँ पे वो 33 रन उन्होंने आराम के साथ बनाए थे। चौथा मैच बिल्कुल उसी तरह से 5वें मैच में 42 रन बनाए थे कुर्ली की टीम ने, वहाँ पे भी जीत अर्जित की थी। अच्छी गेंद है, ये देखिए बहुत कमाल की बल्लेबाजी देख रही है वैभव धारा। टाइम देखिए, गेंद का वेट करे, आने दे रहे, हल्के से सैला रहे गेंदों को। एक और रन। इस रन के साथ वैभव पहुंचेंगे 6 पे। टीम का स्कोर 15। शुभम मड़के गेंदे खेली है 5-2 पे खेलते हुए, क्योंकि आज मांग भी कुछ अलग है। वो ज्यादा तेज खेलने की जरूरत नहीं है। अमित सामना करके बल्लेबाज शुभम। डैडी फैंस फासगांव के लिए शॉट अच्छी है, लेकिन पीछे डीप में फील्डर तैनात है। तेजी के साथ गेंद के ऊपर आते हुए दूसरे के लिए भागेंगे। दूसरा आराम के साथ पूरा किया जाएगा। जोखिम भरा रन था, लेकिन वो तेजी के साथ भाग के वो 2 पूरे किए गए। इन 2 के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ स्कोर के पहुंचेगा 17 पे। 17 बन चुके हैं, अभी और 17 बनाने हैं। मुकाबला कांटे का होगा, उस पर दोहराई नहीं है, क्योंकि दोनों टीमों के पास वो तजुर्बेदार खिलाड़ी है, और हर एक गेंद के ऊपर कुछ ना कुछ कहानी लिखी जाएगी। अब कम से बाहर वाली गेंद पंच किया है, पीछे फील्डर रखा था, शुभम को जाल में फंसा है। एक बार और यहाँ पे सस्ते में निपटे गए शुभम। विकेट गिरता हुआ, यही कहानी हर एक गेंद पे लिखी जाएगी। आने वाले समय में आपको और ट्विस्ट इस मैच में देखने को मिलने वाले हैं, क्योंकि दोनों टीमें कद्दावर टीमें आमने सामने आप पूछिए, दोनों टीमों के पास वो बहुत बड़े बड़े नाम शामिल है। यहाँ पे शुभम फिर एक बार वो फ्लॉप रहते हुए 4 ही रन बनाए उन्होंने। 7 गेंदें खेली है, रन बनाए मात्र 4। और बल्लेबाजी के लिए अगले बल्लेबाज मैदान में आते हुए सूफियान आएंगे बल्लेबाजी के लिए। बल्लेबाजी के लिए सूफियान आएंगे। सूफियान बल्लेबाजी के लिए आते हुए लंबे कद के जरूर है। देखते क्या करेंगे अमित, इनके सामने किस प्रकार के सवाल पूछेंगे। छोटी गेंद, वो थोड़ी सी खराब गेंद थी। एक रन आता हुआ, वो दूसरी की चाहत मन में लेके वही वो भाग जरूर रहे थे, लेकिन मना कर दिया सूफियान द्वारा। स्कोर होता हुआ 18। इस सिंगल के साथ खाता खोला है, तो 16 और रन चाहिए, लेकिन गेंदें बची है मात्र 14। 14 गेंदे 16 रन इक्वेशन थोड़ा सा अब सेट होता हुआ। अमित वैभव को हवा में गेंद, लेकिन थोड़ी सी दूर गिरी है।
फील्डर वहां पे थे, लेकिन कोशिश करनी चाहिए थी, क्योंकि आप जितनी कोशिश करेंगे उतने आपके टीम के लिए फायदेमंद रहने वाला है। हर एक गेंद के पास कुछ ना कुछ लिखा हुआ है, ये तो तय है। अमित इस ओवर में अंतिम बार सुपियान को। अमित चले राइट हैंड और 2 विकेट, अंतिम गेंद लेके। ओहो, जबरदस्त शॉट आ गई इस बार, रचनात्मक स्ट्रोक। स्टेप आउट हुए थे, वो जगह बनाई थी और रूम बनाया और लेग साइड की दिशा में वो शॉट के लिए। एक और 4 आ गए, 4 के साथ स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर बढ़ के पहुंचेगा 23 पे। जीतने के लिए मात्र अब यहां से चाहिए 11। 12 गेंदे हैं, 11 रन चाहिए। सुफियान, अच्छी शॉट इनके द्वारा देखने को मिली है। 4 के साथ स्कोर अब आगे बढ़ के पहुंचा है 23 पे। नर्मदा चषक 2025 का आज का 4था दिन है। वैसे कहा जाए तो 5वां दिन है, लेकिन एक दिन बारिश के कारण धुल चुका था, तो ये मैच थोड़ा सा मजेदार होने वाला है। आज के दिन में अगर यहाँ से जो टीम जीतेगी वो प्री क्वार्टर में खेलते हुए दिखाई देगी, और अगला वो मुकाबला आपको देखने को मिलने वाला है। वहां पे वो भिड़ंत होगी, वो भागेश मडोरे के खिलाफ। 12 गेंदों में चाहिए 11 रन। दक्कन वरंगे पटड़ी बनाम भागेश मोटोरे कागल की ये टीम अब अगले मुकाबले खेलते हुए दिखाई देने वाली है। गेंदबाजी में बरकत आएंगे। बरकत देखते हैं क्या अपने साथ अपनी टीम के लिए बरकत ले आते हैं। कुछ ना कुछ उनको करना पड़ेगा। वो गति वाले गेंदबाज है बरकत शेख, तो इस मैच में बने रहने तो बरकत को एक ड्रीम स्टार्ट करनी पड़ेगी इस ओवर से। वैभव सामना करेंगे। बढ़िया गेंद, ये देखिए क्या जबरदस्त कट किया है और गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। ऐसा लगा भी नहीं था जब बल्ले के साथ कनेक्शन हुआ था तो चौवा जाएगा, लेकिन क्या स्वीट टाइमिंग है इस बल्लेबाज के पास। कमाल का शॉट। और जब ये शॉट खेली थी तो जिस पोजीशन में आए थे वो पोजीशन देखने लायक थी, वो क्लासिक पोजीशन थी। बार बार देखेंगे और यकीनन इस क्लिप को वैभव अपने आज स्टेटस या स्टोरी पे लगाएंगे। काफी अच्छी शॉट खेली थी इस गेंद के ऊपर। गेंद का वेट किया, आने दिया, बल्ले का मुंह खोला अंतिम क्षण में, और इस गेंद के पास उतनी ताकत नहीं थी, सिर्फ गेंदबाज की गति का इस्तेमाल किया था और चौवा हासिल किया है वैभव। वो पिछले मैच के मैन ऑफ द मैच और बहुत कमाल की बारी। अच्छी शॉट है, लेकिन इस दरमियान तेजी के साथ गेंद के ऊपर आते हुए एक और रन आता हुआ इस एक रन के साथ स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर के पहुंचेगा अब 28। 2 विकेट गिर चुके हैं 28 के स्कोर के ऊपर। मात्र 6 रन चाहिए। एक बड़ी हिट, देखिए क्या बरकत ट्विस्ट लाएंगे। फुल टॉस गेंद है, गेंद हवा में है और ये 6 रन मैच को खत्म किया। यहाँ पे बहुत ही बड़ी स्टाइल से इस मैच को खत्म किया और लगातार 5 बार चेस करती हुई टीम जीती है आज के दिन में, और इसीलिए टॉस जीत के पहले बल्लेबाज गेंदबाजी करने का फैसला भी वरंगे पटड़ी की टीम ने किया है। तो मजेदार मुकाबला होगा। लगातार 5 बार चेस करती हुई टीम जीती है। बेहतरीन आज का दिन वहां पे गुजरता हुआ। मैन ऑफ द मैच यहाँ पे देखा जाए किसके पास आणि या सामन्यातील सामना भी ठरतो तो रणजित 2 षटकामध्ये 5 धावा देत 2 बळी घेणारा एक जलदगती गोलंदाज रणजित ठरतोय सामनावीर।
हॅलो 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 चला मागच्या सामन्यातील वैभवचाही पुरस्कार द्यायचा आहे बहुतेक.